त्या ठिकाणी माळीवाड्यामध्ये बकरी ईदच्या दिवशी जो काही गोमांस फेकल्याचा आरोप ठेवून त्या ठिकाणी एक मुस्लिम महिला वाटेल अशा प्रकारचा बुरखा घालून ती जी काही व्यक्ती त्या ठिकाणी त्या दिवशी सीसीटीव्ही मध्ये दिसून आली त्याचा पर्दाफाश पोलिसांनी केला आणि भोसले नावाची एक महिला त्या बुरख्याच्या आड होती हे आता सत्य जे आहे ते पोलिसांच्या तपासात समोर आणि तिला अटक पण झालेली आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही वेषांतर करून तुमचं नाव भोसले आणि तुम्ही वेषांतर करून त्या ठिकाणी काळा बुरखा घालता आणि भीक मागायला जातात हेही न पटणार आहे. आम्ही आता पोलिसांकडे मागणी केली आहे की या प्रकरणाचा खरा सूत्रधार मास्टर माइंड जो आहे त्याचा शोध त्या ठिकाणी पोलिसांनी घेतला पाहिजे. त्यासाठी ही घटना घडायच्या आधी आणि नंतर ती महिला कुणाकुणाच्या संपर्कात होती, तिचं कुणाकुणाशी संभाषण झालं, तिचा CDR, तिचा SDR, तिचं टॉवर लोकेशन या सगळ्याचा सखोल तपास केला तर आम्हाला पूर्ण विश्वास आहे की अलीकडच्या काळामध्ये विशेषतः मागच्या ह्या 1.5-2 वर्षामध्ये जे लोक सातत्यानं गरळ ओकून या शहराचं वातावरण दूषित करण्याचं काम करतायत तिथपर्यंत या प्रकरणाचे धागे दोरे जातील आणि लोकांच्या समोर सत्य काय वाटतं तुम्हाला? गंगा उद्यान नमाज पठण प्रकरणात सुद्धा सखोल तपास झाला पाहिजे ना. त्या व्हिडिओत दिसतंय की उत्तरेकडे तोंड करून त्यांनी हे केलेलं आहे. त्यामुळे काल ज्या प्रकारे एक भोसले नावाची व्यक्ती समोर आली तसंच इथं कुणी आणखी आहे का आणि जर तसं काही असेल तर मग हे खरे समाजकंटक कोण आहेत, हे विकृत कोण आहेत, या सगळ्याचा तपास जो आहे तो त्या ठिकाणी झाला पाहिजे. आणि नमस्कार, युथ मीडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण सध्या महाराष्ट्राची आणि अहिल्यानगरची परिस्थिती पाहतोय. सत्तेतील काही आमदार असतील, काही मंत्री असतील, ते सातत्याने या ठिकाणी वातावरण बिघडवण्याचा कुठेतरी दंगल घडेल अशा पद्धतीचा प्रयत्न या ठिकाणी करताना आपल्याला दिसत आहेत. आणि याच विषयावर बोलण्यासाठी किरण काळे जी आपल्यासोबत आहेत. आज सध्या आपण पोलीस अधीक्षक कार्यालय अहिल्यानगर या ठिकाणी उपस्थित आहोत. त्यांनी आज पोलिसांचा या ठिकाणी सत्कार केलेला आहे. आपण जर पाहिलं तर माळीवाडामध्ये एक प्रकार घडला होता बकरी ईदच्या दिवशी. त्या ठिकाणी मांस फेकून एक महिला तिथून निघून गेली होती. मटणाचा मांसचा तुकडा त्या ठिकाणी फेकून ती महिला निघून गेली होती आणि ते बुरख्यामध्ये विशेषतः ती महिला होती. आणि आता त्याचा उलगडा झालेला आपल्याला दिसतोय की ती जी बुरखाधारी महिला होती त्याचं नाव स्वाती भोसले असल्याचं या ठिकाणी उघड झालेलं आहे. आणि या संदर्भात पोलिसांनी जी काही कामगिरी या ठिकाणी केलेली आहे त्या संदर्भात शिवसेनेच्या वतीने आणि महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आलाय. किरणजी, काय सांगाल, कशा पद्धतीने म्हणजे या सगळ्या प्रकाराकडे तुम्ही पाहता? त्याचप्रमाणे जर महाराष्ट्राची आपण परिस्थिती पाहिली तर पडळकर असतील, राणे असतील, आमदार संग्राम जगताप असतील, हे वारंवार त्या ठिकाणी भडकाऊ भाषणं देतात किंवा महाराष्ट्रामध्ये एक दंगल घडेल अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण करण्याचा ते प्रयत्न करत असतात. काय सांगाल? सगळ्यात पहिले मी अहिल्यानगर जिल्हा पोलीस दल आणि कोतवाली पोलीस स्टेशनची सगळी टीम यांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो, कौतुक करतो. काय की सध्या जी काही परिस्थिती या राज्यामध्ये आणि विशेषतः अहिल्यानगर शहरामध्ये आहे ती अत्यंत चिंताजनक आहे. म्हणजे काही कुठेही गोष्ट त्या ठिकाणी नॉर्मल चालली असेल तर यांना ती पाहत नाही. मग त्यात काहीतरी इंटरफरन्स करायचा आणि काहीतरी घडतंय असं वातावरण तयार करायचं हा प्रकार सातत्याने सुरू असतो. मला असं वाटतं की अहिल्यानगर ही त्याच्यासाठीची प्रयोगशाळा म्हणून काही या सत्तेतल्या जातीयवादी धर्मांध पक्षांनी निवडली की काय असा प्रश्न पडतो. त्यामुळे काल रात्री त्या ठिकाणी माळीवाड्यामध्ये बकरी ईदच्या दिवशी जो काही गोमांस फेकल्याचा आरोप ठेवून त्या ठिकाणी एक मुस्लिम महिला वाटेल अशा प्रकारचा बुरखा घालून ती जी काही व्यक्ती त्या ठिकाणी त्या दिवशी सीसीटीव्ही मध्ये दिसून आली त्याचा पर्दाफाश पोलिसांनी केला आणि भोसले नावाची एक महिला त्या बुरख्याच्या आड होती हे आता सत्य जे आहे ते पोलिसांच्या तपासात समोर आणि तिला अटक पण झालेली आहे. पण हे अर्धसत्य, हे लक्षात घ्या. कारण की ज्या प्रकारचा जबाब काल त्या भोसले नावाच्या महिलेने दिला तो न पटणार आहे. मुळामध्ये ती सांगते की मी उदरनिर्वाह करण्यासाठी भीक मागायला गेल्यानंतर मला जे मांस मिळालं आणि जे मला नको होतं ते मी टाकून दिलं. अहो, लोक काही वेळेत काय हा, तुम्ही मला सांगा की बकरी ईदच्या दिवशी एकतर अशा प्रकारे कुणीही मांस भेट किंवा भीक म्हणून देत नाही कोणाला. दुसरी गोष्ट, तुम्ही वेषांतर करून तुमचं नाव भोसले आणि तुम्ही वेषांतर करून त्या ठिकाणी काळा बुरखा घालता आणि भीक मागायला जातात हेही न पटणार आहे. आणि अशा प्रकारे कच्चं मांस भीक म्हणून द्यायची पद्धत ही का आज सगळ्यात आपण कधीही कुणी कुठे पाहिलेली नाही. त्याच्यामुळे त्या सीसीटीव्हीतल्या सगळ्या त्या महिलेच्या हालचाली पाहिल्या. त्याच्याकडे एक पर्स होती बगलेमध्ये आणि एवढ्या छोट्या पर्समध्ये कुणी भीक मागतं का? ही म्हणजे ही पद्धत भीक मागायची. त्यामुळे तिचा जबाब हा 100% फॅब्रिकेटेड आहे
आम्ही आता पोलिसांकडे मागणी केली आहे की या प्रकरणाचा खरा सूत्रधार मास्टर माइंड जो आहे त्याचा शोध त्या ठिकाणी पोलिसांनी घेतला पाहिजे. त्यासाठी ही घटना घडायच्या आधी आणि नंतर ती महिला कुणाकुणाच्या संपर्कात होती, तिचं कुणाकुणाशी संभाषण झालं, तिचा CDR, तिचा SDR, तिचं टॉवर लोकेशन, या सगळ्याचा सखोल तपास केला तर आम्हाला पूर्ण विश्वास आहे की अलीकडच्या काळामध्ये विशेषतः मागच्या ह्या 1.5-2 वर्षामध्ये जे लोक सातत्यानं गरळ ओकून या शहराचं वातावरण दूषित करण्याचं काम करतायत तिथपर्यंत या प्रकरणाचे धागे दोरे जातील आणि लोकांच्या समोर सत्य येईल. निश्चितच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर वारंवार अशा पद्धतीच्या घटना घडताना आपल्याला दिसतात. त्याच्यामध्येच गंगा उद्यान जे प्रकरण आहे त्या ठिकाणी काही 3 महिलांनी बुरखा धारण करून त्या ठिकाणी नमाज पठण केल्याची घटना घडली होती आणि त्यानंतर सर्वच हिंदुत्ववादी संघटना या ठिकाणी आक्रमक झालेल्या त्या ठिकाणी दिसल्या. आमदार संग्राम जगताप देखील त्या ठिकाणी गेले, त्यांनी देखील आंदोलन केलं. तर हे सगळा प्रकार घडला. पण त्यानंतर संशय व्यक्त होऊ लागला की ते पश्चिम दिशेला तोंड करून जे नमाज पठणाची पद्धत आहे मुस्लिम समाजात ती नसून ते त्या ज्या महिला होत्या त्यांनी उत्तर दिशेला, मग त्याच्यात देखील संशय व्यक्त केला जातोय. मग त्याबाबत काय वाटतं तुम्हाला? गंगा उद्यान नमाज पठण प्रकरणात सुद्धा सखोल तपास झाला पाहिजे ना. म्हणजे पोलिसांना 150 पेक्षा जास्त CCTV फुटेज काल ह्या प्रकरणासाठी तपासायला लागले, तेव्हा ती लिंक सगळी जुळत गेली. गंगा उद्यानच्या आतमधल्या परिसरामध्ये काही CCTV फुटेज त्या ठिकाणी आहे असं वाटत नाही. त्याची माहिती एकदा पुन्हा एकदा घेऊ आपण या सगळ्याची. परंतु एक गोष्ट नक्की आहे की भारतीय मुस्लिमांमध्ये प्रार्थनेची जी पद्धत आहे ती काब्याच्या दिशेनं तोंड करून, जिथं सूर्यास्त होतो ते तिथं तोंड करून नमाज पठण केलं जातं. आणि त्या व्हिडिओत दिसतंय की उत्तरेकडे तोंड करून त्यांनी हे केलेलं आहे. त्यामुळे काल ज्या प्रकारे एक भोसले नावाची व्यक्ती समोर आली तसंच इथं कुणी आणखी आहे का, आणि जर तसं काही असेल तर मग हे खरे समाजकंटक कोण आहेत, हे विकृत कोण आहेत, त्या सगळ्याचा तपास जो आहे तो त्या ठिकाणी झाला पाहिजे. आणखी एक प्रकरण आपण मला वाटतं विसरतोय. काही महिन्यांपूर्वी इथेच आपलं राज चेंबर जे आहे कोटला कॉर्नर आपला, त्या ठिकाणी सुद्धा असं मांस टाकण्याचा प्रकार घडला आणि मग मोठं आंदोलन त्यातून उभं राहिलं. ही गोष्ट खरी आहे की ज्याला एखादी अशी गोष्ट घडते आणि जर ती खरी असेल त्यातनं हिंदू असतील किंवा अन्य धर्मी असतील त्यांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात, त्या दुखावता कामा नाहीत. पण त्या ठिकाणचा सुद्धा तपास जो आहे त्याच्यामध्ये अजून निष्पन्न झालेलं नाहीये की ते कुणी आणून टाकलं होतं. मला पोलिसांना हेही या निमित्तानं परत सांगायचं आहे, त्याचाही तपास तुम्ही करा. त्यामध्ये सुद्धा काहीतरी वेगळंच निघण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता मला या राज्याचे तथाकथित हिंदू धर्मरक्षक नितेश राणे, तो गोपी पडळकर आणि या शहरातला स्वयंघोषित हिंदू धर्मरक्षक संग्राम जगताप, या तिघांना आता प्रश्न विचारायचा आहे की आता तर पोलिसांनी दूध का दूध पाणी का पाणी केलेलं आहे. आता तुम्ही नगर शहरामध्ये भव्य मोर्चा कधी काढणार, तुमची हिंदुत्वाची तोफ जी आहे ती कधी या ठिकाणी धडाडणार, हे आम्हाला पाहायचंय. त्याच्यामुळे कुणीही याच्या आडून आपल्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी हिंदुत्वाचं नाव वापरू नये, कारण की हिंदुत्व जे आहे ते आम्हाला शिवसेनेला आणि शिवसैनिकांना काही नवं नाहीये, ते या शहराला कोणी शिकवू नये. स्वर्गीय हिंदू धर्मरक्षक अनिल भैया राठोड यांनी या शहराला ते 25 वर्ष 35 वर्ष दाखवून दिलेलं आहे. निश्चितच या ठिकाणी किरण काळे, शिवसेनेचे फायर ब्रँड नेते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं झालं तर किरण काळे आपल्यासोबत होते. आणि एकंदरीत जर आपण माळीवाडा प्रकरण पाहिलं आणि त्यानंतर गंगा उद्यान प्रकरण पाहिलं तर या संदर्भात त्यांनी या ठिकाणी आरोप केलेले आहेत. आणि आपण जर कालचं प्रकरण पाहिलं तर पोलिसांनी ज्या पद्धतीने त्या प्रकरणाचा उलगडा केला त्यानंतर शिवसेनेच्या वतीने तसंच महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी पोलिसांचा मोठा या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे.